अखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे आणि याचा फटका जो आहे ते हिंगोलीच्या अनेक शेतकऱ्यांना देखील होत आहे। मी उभा आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बागलपारडी शेत शिवारामध्ये आणि याच केळी बागेमध्ये आहे। खरं म्हणजे की ही केळी बाग जी आहे ते शेतकऱ्यांनी अहोरात्र परिश्रम करून फुलवलेली आहे। संपूर्ण केळी बाग आपण या ठिकाणी पाहू शकता की लाखो रुपयाचा खर्च लावून शेतकरी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये केळी बाग फुलवलेली आहे। हिंगोलीच्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील केळी बाग जे आहे ते इराण इराकमध्ये नेहमी जात असते आणि याची चांगली किंमत देखील येत असते। परंतु रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केळीची बाग जे आहे ते व्यापारी नेत नाहीयेत आणि म्हणून या झाडालाच देखील केळं पिकलेले देखील या ठिकाणी दिसत आहेत आणि शेतकरी सध्या संकटामध्ये देखील या ठिकाणी दिसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या केळी बागेची कवडीमोल किंमत देखील या शेतकऱ्याला आल्यामुळं शेतकरी आता कुठंतरी सरकारकडे धाव घेत असताना जे या ठिकाणी दिसत आहे। लाखो रुपयाचा खर्च करून शेतकऱ्यांनी हे जी केळी बाग घेतलेली असती, खरं म्हणजे याच केळी बागेवर वर्षभराचं या शेतकऱ्याचं नियोजन देखील असतं। लेकी बाळीला अन्न, लग्न समारंभ, लेकरांचे शिक्षण हे संपूर्ण या ठिकाणी होत असताना युद्धजन्य परिस्थितीमुळे या केळी बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। म्हणून सरकार मायबापांनी या शेतकऱ्यांकडे कुठेतरी दिलासा मिळावा आणि याच पिकाला चांगला भाव मिळावा अशी देखील मागणी या परिसरातील शेतकरी वर्ग करत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, बागलपारडी, हिंगोली।